आपण आलेलो आहे, गिरगाव चौपाटीची दृश्य। आणि आता सूर्य अस्ताला गेला। खरं तर आज सूर्यदर्शन फार झालंच नाही, कारण वरुणराजाने हजेरी लावलेली, ढगाळ हवामान होतं। मात्र आता चौपाटीवर लाईट्स हळूहळू जे ते सुरू झालेले आपल्याला बघायला मिळतात। आणि मगाशी आपण समुद्राचा उल्लेख केला होता, तर तो समुद्र आता गणेश भक्तांचा समुद्र आता आणखी प्रत्येक मिनिटागणिक जो आहे तो वाढतानाच बघायला मिळतोय। प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी, आणि ही गर्दी आणखी वाढत जाणार आहे, कारण आणखी मोठ्या गणेश मूर्ती मग लालबाग बाजूच्या असतील, फोर्ट परिसरातले असतील, फोर्टचा राजा असेल, त्यानंतर इकडून गिरगावचा राजा, गिरगावचा महाराजा, त्यानंतर मग रात्री लालबागचा राजा, त्यानंतर डोंगरी, उमरखाडी सगळे गणपती बाप्पा इकडे विसर्जनासाठी काही वेळामध्ये पुढच्या तासांमध्ये पोहोचायला लागतील। आणि गिरगाव चौपाटी आणि परिसरातल्या याच सगळ्या वातावरणाचा आढावा घेतलाय सचिन गाड यांनी आपल्या प्रतिनिधींनी। बघूया आपण। चौपाटीवरती एका मागोमाग एक सुंदर अशा बाप्पांच्या मूर्ती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर आता एका मावळातल्या रूपाची बाप्पाची मूर्ती चौपाटी परिसरात दाखल झालेली आहे। त्या पाठोपाठ आपण बघतोय की अक्षरशः वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची रांग लागलेली आपल्याला सगळे दिसून येतात। सगळे गिरगाव चौपाटीच्या वाटेवर आहेत। जी मावळ्याच्या वेशातली बाप्पाची मूर्ती आपण बघतोय, त्याचे जे कार्यकर्ते आहेत, मंडळाचे कार्यकर्ते, त्यांनी देखील मावळ्याचं रूप धारण केलेलं आहे। आणि आपण बघतोय की एका मागोमाग अशी बाप्पांची रांग लागलेली आपल्याला सध्या दिसते। संपूर्ण गिरगाव चौपाटी परिसर हा भक्तिसागरात बुडून गेलेला आहे। मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने खरतर गणेश भक्त इथे जमलेले आहेत। मोठी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। आणि आपण बघतोय की एका मागोमाग एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती इथे दाखवल्या आहेत। मुंबईमध्ये जवळपास 6,500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत, आणि आजच्याच दिवशी त्या मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन होतं गिरगाव चौपाटी परिसरात। जर लालबाग पासूनच्या सगळ्या ज्या मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन चौपाटी परिसरात होतं। आणि आपण बघतोय की मोठी गर्दी सध्या झालेली आहे। सगळे गणेश भक्त हे सध्या चौपाटीच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला दिसून येतात, आणि अतिशय भक्तिमय असं वातावरणात सध्या संपूर्ण जो विसर्जन सोहळा आहे तो मुंबईमध्ये पार पाडताना आपल्याला दिसून येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खापरेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। तर हा होता सचिन गाड यांनी घेतलेला आढावा। आता जाणार थेट पुण्यामध्ये मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, पुण्यातल्या विसर्जनाबाबत मंदार। पुण्यातील अलका चौकामध्ये आपण या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहतो आहोत। सकाळी जेव्हा 9:30 वाजता या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली तेव्हा जो उत्साह होता तो दिवस सरत आल्यानंतर देखील आपल्याला तेवढाच उत्साह पाहायला मिळतो आहे। किंबहुना आतापर्यंत पुण्यातील 5 मानाचे गणपती आणि त्यानंतर काही गणपती यांचंच विसर्जन झालेलं आहे। अजून हजारो मंडळं पुण्यातील ही विसर्जनासाठी रांगेमध्ये आहेत। पुण्यातील लक्ष्मी रस्त्याबरोबरच टिळक रस्ता असेल, कुमटेकर रस्ता असेल, या रस्त्यावरचे गणपती देखील अलका चौकामध्ये एका मागोमाग एक दाखल होत आहेत। आपण आता एक अँब्युलन्स या गर्दीमधून वाट काढताना, लोक वाट या अँब्युलन्सला करून देताना पाहतो आहोत। आणि पुण्यातील या विसर्जन मिरवणुकीचं जे आकर्षण असतं, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा रथ, त्याचबरोबर मंडई गणपती मंडळाचा रथ, त्याचबरोबर हुतात्मा बाबूकडू गणपती मंडळाचा रथ, या रथाची पाहणी, या रथाला पाहण्यासाठी देखील आपल्याला लोकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। थोड्याच वेळात दगडूशेठ हलवाई गणपती अलका चौकामध्ये दाखल होईल। अश्विन।